तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मावशांना गुड न्यूज. आम्ही मायाले की भरपूर रडलो, सगळं झालं. पण पहिला व्हिडिओची सुरुवातच आज हसून करायची. हसून आणि मार्क लिस्ट म्हणजे मार्क सांगून करायची. सांग किती पर्सेंटेज पडली? मला 92% पडलेले आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, घरातल्यांचा आशीर्वाद, हा. टीचर्स वगैरे हा. आणि थोडीशी माझी मेहनत 1%. तुझी मेहनत जास्त, आमचे आशीर्वाद पण जास्त आणि मावशांचे आभार मान. कारण मला सकाळपासून एवढे मेसेज पडलेत ना व्हॉट्सअपला, म्हणून म्हटलं पहिला व्हिडिओ जो आहे तो पर्सेंटेज सांगून सुरू करायचा आजचा व्हिडिओ. आणि पप्पाला तर मी फोन करून जेव्हा सांगितलं, फोन केला पप्पांना. तुझ्या आधी मी फोन केला, पप्पाला रडायचं पण कळत नव्हतं. कारण असतं ना शेवटी की बाबा तू मला म्हणलीस बघ की पप्पांना फोन करून सांगितलंस, त्याच्यात थोड्या वेळातच मी पप्पांना फोन केला. हा. कारण हिचा रिझल्ट लागला, पहिला 1ला सांगितलेलं, ही मला म्हणली मम्मी मी येऊन बघते. खरं अचानक मैत्रिणीकडे फोन आहे ना, म्हणलं किती टायमिंग राहिलंय, जसं दोघींना पण धुक 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 होत होती. म्हणलं जर बघ टायमिंग किती उरले, तर बघितलं तर अचानक बॉम्ब टाकला आमच्यावर आणि तिथं बघितलं की 1 PM 11:30 झाले. म्हणजे काळाला दुःखच म्हटलं. म्हटलं 2-3 तास एवढ्या लवकर का घेतलं असं. मग नंतर कळालं की ट्रॅफिक होतो ना सिग्नलला, म्हणजे सर्व्हर डाऊन होतं पूर्ण, म्हणून कदाचित लवकर घेतला असं. मॅडम म्हणल्या तिथंच थांब, तिथंच बघून घेऊया आणि मग फोनवरनं सांग. मग PDF इकडून तिकडून पाठवून घेतले आम्ही. मग बघितलं शेवटचे 15 मिनिटं राहिले तेव्हा टायमर ओपन केला. तोपर्यंत शिकवून सगळं झालं आमचा क्लास वगैरे. मग जरा अर्धा तास एक्स्ट्रा थांबलो. मग 15 मिनिटं उरले तोपर्यंत चालू केला आम्ही. बघ की ते टीम नसते का हात जोडून नाही केले बघत असले. आता टायमर होईल, बघ टायमर होईल. माझे असे म्हणजे हे झालं ते पूर्ण टायमर हळूहळू चालत आणि माझं सगळं पटापटा पटापटा. मी म्हणलं काय व्हायला लागलं याला. मग झालं टायमर झालं, वाजले म्हणजे लॉग इनचा आला पेज, पटापटा नंबर वगैरे टाकला, नाव तुझं टाकलं. माझं का मम्मीचं मदरचं नाव टाकायला लागते. आता वेगळं नाही, आधीपासून तसंच आहे. आमच्या ह्याला आहे नाही आयडीला तुमचं नाव अटॅच असते, तुझं नाव टाकलं नाही तर ओपन होत नाही माझी आयडी. अरे बापरे. हा असं आहे ते. मग ते टाकलं आणि म्हणजे मी माझ्या केशव माधवाचं नाव घेऊन बसलेलो. मी त्यांचं स्तोत्रच चालू केलं. मग एंटर मारलं आणि बघितलं 92%. इतका आनंद काय सांगायला कळत नव्हतं. मला म्हणजे खूप आनंद झालता असं प्रत्येक गोष्टीला. म्हणजे इंग्लिशला 90, इंग्लिशला कमीच पडल्यात. मला जेवढं अपेक्षित होते त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त 97 मार्क्स सायन्सलाच पडले आणि तुला तेच पाहिजे ना. हा. आणि मॅथ्सला मला वाटलेलं नव्हतं 90 पडतील, मला अजिबात वाटलेलं नव्हतं. कारण की मॅथ्स 2 एक ठीक होता, मॅथ्स 1 इतका नाही, मॅथ्स 1 चांगला होता, मॅथ्स 2 कार गेलता. मला वाटलेलं 80-85च्या मध्ये असणार, खरं 90 पडले. मी आश्चर्यच करायला लागलो. मग 90 बाकीच्या सगळ्या गोष्टीला पण चांगले पडले. सगळ्याला तू 90 पुढे 90च आहे. म्हणजे इंग्लिश 90, मराठी 90, हिंदी 93, मॅथ्स 90 आहे वाटतं, 90 का 93 आणि सायन्स 97. बरोबर मी जेवढे मार्क्स काढले तेवढेच आहेत. अँड मग 3 मार्क कशात खाल्लेस तू? तेच अगं नाही, 3 मार्क कशात गेले माहितीये, माझे सिली मिस्टेक्स मध्येच जातात बघेल तेव्हा. कारण की ह्याचा व्हिनेगरचा फॉर्म्युला CH3 COOH होता, मी CH3 CH2 असं काहीतरी लिहून आणतो. आणि मला वाटते एक्सपेरिमेंट होतं ना, म्हणजे ते बॉटल्सचं वगैरे होतं, त्यात पण केमिकल चुकलं असणार 100%. म्हणजे 3 त्यात गेली. हा, म्हणजे 2 S1 मध्ये आणि 1 S2 मध्ये गेला, एवढंच माहितीये मला. पण आता तुला सध्या जे करायचंय त्याच्यासाठी सायन्स आणि मॅथ्स खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्यानुसार मला चांगले मार्क्स पडलेत. मी तुला काय म्हणलं, आपण पडेल ते पडेल, जे आहे त्यात समाधान मानायचं, आपल्या परीने आपण 100% द्यायचे. आणि काय वाटते, मी अजून जरा मेहनत घेतली असती तर मी आरामात गेलो असतो 95%. पण असू दे, जे होतं जे असतं, जे आपल्या हिशोबानं आपल्यासाठी बेस्ट असतं ते हे आहे. पण टॉपर मध्ये बसलीस ना. हा, 90च्या पुढे गेलोय. मला बाकीची कशाची नव्हती, मला सायन्सची फुल खात्री होती की मी 95च्या पुढे जाणार. सायन्स फुल खात्री होती आणि त्यानुसार गेलं सुद्धा. मला 95च्या पुढेच गेलं. मला मॅथ्स आणि SSC ची गॅरंटी नव्हती, तर गेले मी. तुमच्या एवढ्या दिवस येणाऱ्या कमेंट ज्या होत्या की ताई किटोला किती पडले सांग, किटोला किती पडले, आज तुम्हाला मी मार्क ऐकवले, खूप बरं वाटलं. तिला तर संध्याकाळी किंवा आता अजून एक सांगते, आज 8 तारीख आहे, परवा दिवशी तिचा वाढदिवस आहे. मग देवाला भीती काय होती, आता जर मार्क्स चांगले पडले तर माझे बर्थडे काय होणार काय नाही. बघितलं
अरे पण धमकी दिला होता. तर 10 तारखेला किट्टूचा बड्डे आहे. आज 8 तारीख आहे. उद्याचा एक दिवस मध्ये नसेल तर मग 10 तारखेला, आता दादांचं पण चालू आहे ना, नसेल तर मग 10 तारखेला नेऊन पहिला महालक्ष्मीला जायचं स्वामींच्या. आज संध्याकाळी स्वामींच्या ह्याच्यात जा, पायापड वगैरे असो. पेढे वगैरे वाटायचे. पेढे वगैरे तुझा मामा आणणार आहे, पेढे वगैरे सांगितलंच मामाला. होय, मामा वगैरे, तिचे मामा वगैरे, तिची आत्तू, मुंबईचे मामा. आणि हो, मला आता जेवढ्या ताईंना शक्य होतं तेवढ्या ताईंना मी व्हॉट्सअपला रिप्लाय दिले, पण आता मेसेज भरपूर पडलेले आहेत, त्यामुळे फोन सुरूच आहेत, मेसेज सुरूच आहेत. सगळ्यांचं मला म्हणजे अटेंड करणं झालं नाहीये, म्हणून म्हटलं पहिला व्हिडिओ लवकर टाकूया आणि लवकर आपण कळवूया. तुमचे सुद्धा मनापासून आभारी. कारण तिचा कुठला पॉईंट आलाय आणि सगळ्या मावशांनी तिला आशीर्वाद दिले नाहीत असं कधीच नाही झालेलं. आवर्जून चौकशी केलेली आहे, आवर्जून विचारपूस केलेली आहे. मी तर म्हणेन की हे आमचं भाग्य आहे की आमच्या आयुष्यामध्ये एक ठराविक लोकांची कमी होती, पण इथं असं झालेलं आहे की प्रेम घ्यायला पण म्हणतात ना ओटा कमी पडतो प्रत्येक गोष्टीत, अगदी मुलं असू दे काही असू दे. देव बघा आपल्यासोबत ना एक गोष्ट म्हणजे कमी झाली तर देव आपल्यासोबत एक गोष्ट चांगली करतो. म्हणजे काय, आपुलकीने आपल्या माणसाने जी आपली विचारपूस करणं किंवा काळजी करणं किंवा आपल्या माणसाने प्रेम देणं, ते थोडंसं आमच्या आयुष्यात कमी होतं एक 5-6 लोकांचं, पण ते आम्हाला इथं कुठल्या ना कुठल्या स्वरूपात देव देतोय. आणि हेच आपलं कर्म म्हणायचं. मी कायम तुम्हाला म्हणते की बाबा आपल्या कर्मावरती आपला विश्वास पाहिजे, किंवा आपण जे करतो त्याच्यावरती आपला विश्वास असेल तर आपल्याला माहित असते की कसे असू देत त्यातून आपण हे होतो. तिनं वर्षभर मेहनत केली आहे, त्यामुळे आज संध्याकाळी बाहेर जायचं, थोडंसं बघूया आता कुठं जायचं म्हणते ती, पिक्चरला जायचं म्हणते. आणि तिनं 10वी झाल्यानंतर सुद्धा आराम केला नाही, फक्त एक 4-5 दिवस काय असेल आराम केला, तिथनं लगेच पुढचं ऍडमिशन घेतलं. लगेच तिनं CCC जॉईन केली. CCC अजून सुरू आहे, तोपर्यंतच तिनं JEEच्या संदर्भात लगेच सर्चिंग सुरू केलं. लगेच तिनं पुढं काय करायचं आहे, आपलं फोकस काय आहे त्याच्याबद्दल तिनं काम सुरू केलं. म्हणजे ते एक बरं वाटतं की बाबा मुलांचं लक्ष फक्त त्यांच्या भविष्याकडे आहे, त्यामुळे ती एक गोष्ट बरी वाटते. असं आता इथून पुढं आता म्हणजे सुरू झालं, कुठं घालायचं कुठं करायचं त्याच्यासाठी एक 8 दिवस घेणार आहे. आणि ह्या 8 दिवसात तिचं काय असेल ते फायनल करणार आहे आम्ही, की बाबा कुठलं कॉलेज निवडायचं, काय निवडायचं, काय ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या आठवड्यात होतील. मी ते तुम्हाला शेअरच करेन, कारण कसं असतं की बघा माझ्या शेअर करण्यामुळं बरेच जण तिच्या वयातली मुलं आहेत त्या आयांना थोडासा दिलासा मिळतो की बाबा ह्यांनी हे असं केलेलं आहे, मग आपण पण तेच करतो तर काय करायला पाहिजे, हे मार्गदर्शन मिळतं ना. वरून आहे कडक फणस, कडक नारळ, पण सगळ्यात आपल्या पूर्ण घरात जर इमोशनल व्यक्ती हळवी म्हणायला गेलं तर तुमचे दादा. माझ्यापेक्षाही मी थोडीशी स्ट्रॉंग आहे ताईनो, पण खूप हळवी. आणि वडिलांचं आणि मुलीचं नातं हे सगळ्यांनाच माहिती आहे ना, आपल्यात पण तेच आहे. मुलगा आईशी कनेक्टेड असतो, जसं आरू माझ्याशी आहे जास्त करून, आणि मुलगी वडिलांशी असते म्हणायला हरकत नाही, कारण हिचं पहिल्यापासून तेच होतं. जन्मता पहिला पप्पाच म्हणायला शिकली होती. येडायचं बाबा तुम्ही दोघं पण का रडतायचा. मग काही तर असतं ना आपल्या मुलांना. तू आई झाल्यावर तुला कळेल तुझ्या मुलांच्या आईला तू कशी रडतेस. बरं ते पाठवते मावशीनं काय. हो होय 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 होय, अभिनंदन बाळाचं, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. तू हातात हात दे ना. यांचा पण रिझल्ट लागला बघा आता. किती पडले बाळा तुला? मला दीदीचा 92% पडले. हा 3 पुरे गेले. हा 95% पडलं बाळाला. आणि तुला बाळा? माझा चेक करायचा. चेक करायचा, बघू मी करते चेक. शेरा असतो रे तुमचा, शेरा कसा काढायचा. याला सगळे ए पडलेले आहेत बघा. आरूला सगळे ए आहेत, याला पण ए आहेत वाटतं. अभिनंदन. हा किती आनंद आहे बघा की तुझ्या पुढे गेलो मी. एक असं ते कौतिक करायचं. सर्व ताईंना नमस्कार, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. हम उमरासनी खूप सारं प्रेम. तर दीदीचा रिझल्ट आला, खुश झालो. तुमच्या सगळ्यांचा जो आशीर्वाद होता तो आशीर्वाद तिच्या कामी आला. तिची पण मेहनत, तिची मेहनत जी होती तिनं ते करून दाखवलं. तिने दिलेला शब्द पाळला. तिची जी इच्छा असेल ती सगळं. ओके. मग रडायचं का? मी रडली नाही, तुम्ही का रडताय? मी एक डोळा टिपूर सुद्धा आणला नाहीये, एक टिपूर सुद्धा. तू डोळ्यातून टिपूर नाही काढला, टिपुरातून डोळे सुद्धा. पण माझं कॅप्चर कराय कोणच नव्हतं ना. फोन करायला लागलो, एवढं पडले. आम्हाला शिकायला मिळालं नाही आमच्या परिस्थितीमुळे काय. तर
ते जे आमचं अपेक्षा होती ते माझ्या पोरांनी पूर्ण केली. त्यात समाधानी आहे मी. मी अपेक्षा पूर्ण केली. तुमची बायको म्हणून होती ती. तू तर काय डोक्यावर चढली. वाटलेलंच म्हणजे अपेक्षा पूर्ण करू. मला वाटलेलंच तुम्ही कधी माझ्याबद्दल चांगलं बोलणारच नाहीये. चांगलंच बोललो मी. काय? डोक्यावर चढली म्हणजे काय, अपेक्षा डोक्यावर टॉपला गेल्यास तू. अपेक्षा तू चुकीचं, ते डोक्यावर चढली हे चुकीचा अर्थ काढला. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. काय तू अपेक्षा माझ्या म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्याच्या वर काहीतरी केलं, त्यामुळं लक्षात आलं. कुचकं बोलायचं आणि पुन्हा सारवून घ्यायचं. आणि तेच बोला, तू तर लय केलं, डोक्याच्या वर गेल्या. नॉर्मल तुम्ही बोलू शकत होता. कसं आहे तुला का नाही, नवरा म्हणजे का नाही एक कंप्लेंट बॉक्स. तुला माहित नाही शालूतून जोडं मारायची पप्पाची पद्धत. नाही हे कसं आहे माहिती का, काय की नवरा म्हणजे कंप्लेंट बॉक्स. आता कंप्लीट करायचं तो बॉक्स तयारच असतो पहिला. नवरा डबल लोड की आहे, इकडं पण वाजते तिकडं पण वाजते. तेवढं बोललं की झालं तुमचा डायलॉग. की तुझा कॅडबरी आणलं नाही, पेढा आणलं नाही, आणाय चाललंय. कॅडबरी पाहिजे आणि मला पण पाहिजे. तुझा काय संबंध? काय संबंध म्हणजे? आणायचं. माझा काय संबंध म्हणजे? पोरगीने 92% काढली. पोरगी कुणाची? माझे मला पण दे, माझ जातो. तुम्हीच आणा, तुम्ही मला पण द्या, तिला पण द्या. तर आता जस्ट टीचरांशी बोलणं झालं. चिवचं 95 फर्स्ट बसलाय किट्टोच्या ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर 93 चा वाटतं. आणि किट्टो आपली 3ऱ्या नंबरला बसली. पोरं पण बघा चांगल्या मार्काने पास झालेत. यांना पण जा रे मिट्टी मार जा रे. आता त्याला का त्याचा वेगळा आहे. नाही, आर्यनचा अभ्यास मी केलाय. आर्यनच्यात वेगळी गुण आहेत, कला आहे. दिदीच्यात वेगळे गुण, कला आहेत. तो त्याच्या जागी बरोबर आहे, याच्या जागी म्हणजे त्याला एवढं हे नाही. आलड नाही, तो त्याच्या जागी बरोबर आहे. वेदिकाचा फोन वेदिकाचा फोन आहे बघ. फक्त एवढंच ऐक नाही, काय माइंड केंद्रित करत नाही, एवढंच घे. पण त्यांचा स्वभाव वेगळा आहे आरूचा. आपल्या पूर्ण खानदानात मायेच्या बाबतीत भैया 1 नंबर आहे. कारण तो पशु पक्षी नाही तुम्ही पण नाही तेवढं. तुमच्या बापाचं लगेच जोडू नका तिथं. काय पशु पक्षी कुठलाही जीव असो, काही असू दे, त्याचं हृदयच वेगळं आहे आर्यनचं. आर्यनला मी आपल्या पूर्ण खानदानात माझ्यापर्यंत तुमच्या त्याला A% मी म्हणजे A शेरा देते. कुठे माया, जीव लावणं माया, आणि रागीट तो नाहीये. आपल्या पूर्ण खानदानात जर बघायला गेलं सगळ्यात कमी रागीट. नाही आरू रागीट नाही. मम्मा तू गप मम्मा प्लीज. चिडणं वेगळं आणि हायपर होऊन राग वेगळा. आरूला माझ्या राग येत नाही. गप्प बस. मला माहित नाही. अरे मी आई आहे, 24 तास घरात असते मी. भावंडांना विचारायचं. भावंडातलं वेगळं असतं. भावंडात आमच्या पशीच निघतात. भावंडाचं वेगळं असतं दीदी. रागीट मुलाची लक्षणं वेगळी असतात. तिच्या मामाला समजल्यानंतर मामा पण घरी आलेला होता. मामा भरपूर फटाके घेऊन आलेला होता, पेढं घेऊन आलेला होता. म्हणून सागरकडे आलेली होती. कारण आनंद बघा असतो, एकुलती एक भाची आहे. आणि सागर पहिल्यापासून ना दिदीवर खूप जीव की प्राण, म्हणजे पहिलं मूल जे आहे ना ते दिदी आहे. आम्ही पण दिलं त्याला छान पडलेत. दिदीच्या पाठीमागे नंबर आहे पोरांचा. आण ग एक पेढा. मामाने बघा या मामान पेढा आणलेत का चेष्टा. अभिनंदन. चला 3 पोरं 90च्या पुढे गेली. हा असं ते रे, ज्याचा त्याचा ज्या त्या वयात जो तो योग्य करतो. कोणाचं काय. पोरांना मात्र फटाके द्या, नाही तर कारखान्यात नेऊन ठेवा. फक्त काड्याची पेटी ओढणे आणि फटाके फोडणे याने एवढा आनंद झालता. यांचं पर्सेंटेज वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टीपेक्षा ना फटाके फोडायला मिळतात. त्यामुळे यांचं असं तिच्या मामाने हे आनंदानं फटाके फोडलेत. ते भीते किती मागे पडताय. मग चिक्या भाऊ कुत्री भीते ते. हे बघा दाखवच लांब पळाले. त्याला जवळ घ्यावं त्याला. तर
किट्टोच्या मावशांचं, माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून पुन्हा एकदा आभार आहे. पहिली गोष्ट, आर्यनचा रिझल्ट 1 मेलाच लागला आहे, पण मी गावी होते, त्यामुळे तो आता जाऊन कलेक्ट करायचा आहे, त्याचा आला की कळवते. बाकी या तिघांचा तर छान लागलेला आहे. चला व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. मनापासून आभारी. श्री स्वामी समर्थ.